तरी घे ना. मला तिचं काही ऐकायचं नाहीये. तिला मी हजारदा सांगितलंय अति पुढे पुढे करायला जाऊ नकोस. आणि ती काय बोलते ऐकलं नाहीस? अच्छा दादासाहेबांच्या ताटाखालचं मांजर बनायला सांगते आपल्याला. असं तुम्हाला वाटतंय? तुम्ही तिच्यावरती हात उचलायला नको होतात. हो उचलला मी हात, कारण तिची तीच लायकी आहे. आता मी फक्त हात उचलून गप्प बसणार नाहीये. मला ही रोजची कटकटच नकोय. चल. काय आता माझ्या कोणी मध्ये यायचं नाही. या ओदसेला तुम्ही डोक्यावर बसवून ठेवले ना, म्हणून तर नको ते सुचतं हिला. हिचा ना माज वाढलाय आणि आत्ताच्या आत्ता मी हिचा माज उतरवणार आहे. हिचा ना माज वाढलाय आणि आत्ताच्या आत्ता मी हिचा माज उतरवणार आहे. शिकव आता, शिकव इथे तुझ्या आई बापाला तुला काय शिकवायचंय ते. बाईसाहेब काय झालं? काय वाटोळ झालंय माझ्या घराचं तुमच्या पोरी पायी. आधीच आम्ही हिच्यामुळे इथे भिकाऱ्यासारखे राहतोय आणि आता हिचं म्हणणं आहे की आमच्याच घरात आम्ही नोकर बनून जावं. राणे, अगं काय बोलते त्या बाईसाहेब? राणे, अगं आबांना काय वाटेल ह्याचा तरी विचार करणं व्हायचं. हो तुम्ही सगळे का गैरसमज करून घेताय? राणी हे कुठल्या हेतूने बोलते ते तरी समजून घ्या ना. हो पण इंद्रजित साहेब, जिथं तुमची रोज लाज काढली जाईल, जिथं तुमचा रोज अपमान केला जाईल, अशा जागेवर खरं तर तुम्ही जायलाच नाही पाहिजे. राणी कुठे चुकत असेल ना, तर तुम्ही तिला पाठीशी घालू नका. हो आबासाहेबांचा मान सन्मान ही लई मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. मला तर वाटतंय ना हीच त्या दादासाहेबांना आणि विक्रांतला सामील असणार आहे. आम्हाला त्रास व्हावा, इथे वस्तीत राहायला लागावं म्हणून तूच तर त्यांना हाताशी घेऊन आम्हाला घराबाहेर काढलं नाहीस ना. आई काय बोलतेस तू? बाईसाहेब, माझ्या राणीच्या मनात सुद्धा असं काही यायचं नाही. ओ तुम्ही मला सांगू नका हिच्या मनात काय आणि काय नाही. चांगलीच ओळखते मी हिला आणि तुम्हाला सगळ्यांना. पुन्हाच ठाऊक तुमचं एखादं नवीन ऑपरेशन असायचं, त्यासाठी हिला माझ्या लेकाकडनं पैसे उकळायचे असतील आणि म्हणूनच ही आम्हाला त्यांच्या पायाशी जायला सांगत असेल. माझा ना आता तुम्हा कोणावरच विश्वास उरलेला नाहीये. कशावरून? तुम्हा सगळ्यांचा मिळून केलेला प्लॅन नसेल हा. मालती मॅडम बास. आता तुम्ही वाटेल ते बोलताय. आम्ही एवढे नीचे असं वाटतं का तुम्हाला? मी पण सून आहे त्या घरची. ते घर म्हणजे माझ्यासाठी मंदिर आहे आणि आबासाहेब तिथले देव. त्यांच्या बाबतीत तुमच्या बाबतीत मी असा विचार कधी करूच शकत नाही. पण तुम्ही मला समजून घ्यायचा कधी प्रयत्नच केला नाही. कधी कधी ना मला कळतच नाही तुम्हीच अशा आहात का, सासू ही अशीच असते. हो आम्ही तुमच्या घरात येतो ते तुम्हाला लुबाडायला, तुमची जागा घ्यायला नाही येतो. तुमच्या मनात आम्ही जागा करायला येतो. लग्नाआधी तुम्ही आमच्या आईवडिलांना काय सांगता की आम्ही सून नाही मुलगी घेऊन चाललो. पण कधीतरी तिला मुलगी म्हणून वागवता का? बरं ठीक आहे, चला नका वागवू मुलगी म्हणून. नसेल जमत सासूला आई व्हायला, पण मैत्रीण म्हणून तर वागू शकता ना. नाहीतर किमान माणूस म्हणून. हो आम्ही सुद्धा तुमच्यासारखी हाडामासाची बाईच आहोत ना. पण घरातली एक बाईच दुसऱ्या बाईला जर त्रास देत असेल तर ते घर, ती नाती कशी काय टिकतील?
आणि सासू म्हणून फक्त तुम्हीच चुकताय असं नाही हा. आईबाप म्हणून यांचं सुद्धा चुकतं. आई वडिलांना असं वाटतं की मुलीचं लग्न झालं म्हणजे ती परक्याचं धन झाली. आता लग्नानंतर जर आई वडीलच मुलीला परक करत असतील तर सासू सासऱ्यांकडून काय अपेक्षा करणार आहे?